नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता गणेश उत्सवाला काही दिवसावर आलेला आहे आणि घरात जर गौरी बसत असेल तर त्यासाठी लागणारे मुखवटे, दागिने, त्याचबरोबर देवीला लागणाऱ्या साड्या आणि फायबरची बॉडी किंवा जे देवीसाठी लागणारं जे सामान असतं ते एक्झॅक्ट चांगल्या क्वालिटीचं आणि कमी प्राईजमध्ये कुठे मिळणार आहे ते आज आपल्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग जाऊया लालबागमध्ये. लालबाग मार्केटमध्ये जायचं आपल्याला, ते शॉप आहे. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला जर संस्कृती क्रिएशनमध्ये यायचं असेल तर लालबागचा राजा ज्या गल्लीतनं विसर्जनास मार्गस्थ होतो त्या गल्लीत यायचं. आलात की तुम्हाला HK ज्वेलर्स म्हणून आहे, त्याच्या बाजूला संस्कृती क्रिएशन आहे. समोर बघाल तर लालबागच्या राजाचा मंडप आहे. तिथून जरी आलात तर तुम्हाला असा बोर्ड दिसेल संस्कृती क्रिएशनचा. तर सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुमचं नाव काय? अदिती करपे. ओके. आणि आपल्या शॉपचं नाव काय? संस्कृती क्रिएशन. ओके. आणि एक्झॅक्ट कुठे आपलं शॉप आहे? एक्झॅक्ट आपलं शॉप लालबागची जी मेन गल्ली आहे ना, तिकडे आतमध्ये सरळ आला, तिकडे बाहेर कोणाला विचारलं संस्कृती क्रिएशन तरी कोणीही सांगेल. म्हणजे एक्झॅक्ट स्वाद हॉटेलच्या समोर. म्हणजे लालबागचा राजा विसर्जनाला मार्गस्थ होतो ना, तिथून जर आलात तर इथे आहे स्वाद हॉटेल. समोर जर बघाल तर तुम्ही त्याच्याच एक्झॅक्ट समोर आहे संस्कृती क्रिएशन. तर आपल्याकडे जे गौरीलासाठी लागणारे जे मुखवटे आहेत ते किती प्रकारचे आहेत आपल्याकडे? सगळे गौरीला लागणारे दोन प्रकार येतात. एक POP मध्ये येतो, एक फायबर मध्ये येतो. POP मध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 व्हरायटी आहेत आणि फायबर मध्ये घेतला तर फायबर मध्ये आपल्याकडे 10 ते 12 व्हरायटी वेगवेगळ्या. तर आता म्हणजे हा जो मुखवटा आहे त्याबद्दल काय सांगाल? हा जो मुखवटा आहे हा POP मध्ये येतो. आपल्याकडे स्टार्टिंग रेंज POP ची आहे 250 ते 200 पासून ते 3500 पर्यंत आपल्याकडे मुखवटे. जसं जसं त्यांचं फेसिंग चेंज होतं तसे तसे त्यांचे रेट चेंज होतात. प्रत्येक गौरीला कानाला, नाकाला, बिंदीला सगळ्याला होल येणार. ओके. म्हणजे तुम्ही ज्वेलरीज वगैरे त्यामध्ये ऍड करू. आणि याच्यात किती म्हणजे फेस मध्ये डिझाईन्स आहेत आपल्याकडे? ह्याच्यामध्ये आपल्याकडे जवळ सेम ह्यामध्ये आपल्याकडे 2 डिझाईन येतात. एक बिना दागिन्याचा येतो आणि एक दागिनावाला येतो. ओके. आणि सेम साईज मध्ये एक अजून घ्यायला गेलात व्हरायटी तर एक ही पण येते. ओके. थोडा लुक चेंज आहे. थोडा लुक चेंज येतो. हे आपली मोस्टली कोकण साईडची जे असतात म्हणजे पारंपरिक हा मुखवटा आहे. ओके. हो. यामध्ये पण तुम्ही बघा. ओके. आणि ही वरती साईज थोडी जास्त आहे. हो, ते अमरावती जे ज्यांना खळी येते ते असतात अमरावती. हो. ओके. यामध्ये पण खूप कन्फ्युजन असतं की कोणाला कळत नाही खळीवाले कोणते आणि नॉर्मल मध्ये कोणते. तुम्ही कोणी आला आम्ही सगळं A to Z एक्सप्लेन करून सांगतो. एक POP मध्ये हा पण एक येतो, ह्याला 3 बिंदी बोलतात. ह्याला दागिना वगैरे सगळं वेअर केलेला आहे, वेणी आहे अटॅच. ओके. सगळं आहे, फक्त आपल्याला नथ घालायची. ह्याच्यामध्ये चंद्रकोर येते. ओके. त्यामध्ये सेम मध्ये अजून एक येतो हा किरीटवाला, ह्याला मुकुटवाला. ओके. सगळं ह्याला पण म्हणजे सर्व ऑलरेडी जावलेलंच आहे, फक्त तुम्ही नथ वगैरे ऍड करू शकता त्यामध्ये. नथ घातल्यावरती हा असा एकदम छान दिसतो. ओके. नथ घालायचे, कानातले घालायचे, एकदम छान मुखवटा दिसतो. लेन्स लावले आहेत का? म्हणजे ह्याचे मेन म्हणजे आमचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे डोळे आहेत हे हँड पेंटेड असतात. काय काय असतात ते स्टिकर वाले असतात, पण जेवढा तो जिवंतपणा दिसत नाही जेवढा जो हँड पेंटेड मध्ये बघितल्यावरतीच खूप सुंदर वाटतंय. ओके. प्लस अजून पण व्हरायटी आहेत आपल्याकडे. हो, आपल्याकडे बाळांचे मुखवटे हा बघा, हा येणार मॅट फिनिशिंग. ओके. एक येतो ग्लॉसी. हा हे मॅट फिनिश मध्ये आहे. ओके. आणि ग्लॉस मध्ये पण येते. हे बघा, एक येतो हा ग्लॉसी फिनिशिंग मध्ये, एक येणार हा प्युअर मॅट फिनिशिंग मध्ये. ओके. आणि एक येतो आपल्याला मिक्सिंग मध्ये येतो, तो हे येतात. ओके. म्हणजे यामधलं कोणता घेतला तर बेटर पडेल? बेटर आता ती प्रत्येक कस्टमरच्या चॉईस वरती असतं, म्हणजे त्यांना जे दिसण्याला चांगलं वाटतं ते. बट मोस्टली आपल्याकडे मॅट साठी खूप जास्त डिमांड. आणि मॅट पण बघायला गेलं ना दिसायला पण छान वाटतं आणि जसा आपला नॅचरल बॉडीचा कलर असतो ना त्या हिशोबामध्ये आहे बघा. आणि चंद्रकोर आहे प्रत्येकाला, कोणाकोणाला बिंदी वगैरे आहे. आणि हे आपल्याकडे बाळाचे पूर्ण सेट आहे. काही काही जे विदर्भ साईड असतात त्यांच्याकडे 2 महालक्ष्मी येतात एवढ्या साईजच्या आणि त्यांची 2 पिल्लं पण येतात. तर आपल्याकडे त्या पिल्लांचे मुखवटे पण आहेत, प्युअर फायबरच्या बॉड्या पण आहेत. आणि जर बाळ जोडी घेतली तर त्याच्यासोबत तुम्हाला कपडे फ्री येतात. ओके. कपडे फ्री येणार. हो. मुलीसाठी एक परकर पोलक आणि मुलासाठी धोतर आणि वरचा शेला. ओके. म्हणजे याच्यामध्ये हो हो सगळं तुम्ही फायबरची बॉडी घेतली की त्याच्यामध्ये फ्री येणार ते कपडे. म्हणजे पूर्ण सेट घ्यावा लागेल? पूर्ण सेट नाही, फायबरची बॉडी घेतली तर 2च घेतात, एक मुलगा एक मुलगी. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कपडे पण फ्री येणार. ओके. आणि यामध्ये जर घेतलं तर ऑप्शन आहेत का आपल्याला? ह्याच्यामध्ये खूप सारे कलर येतात. एक हिरवा कलर आहे,
ओके, हिरवा आहे, पिवळ्यामध्ये आहे आणि ऑरेंज मध्ये पण आहे. हे बघा पिंक कलर एक पिंक कलर येतो, एक हिरवा कलर येतो. ओके, म्हणजे ऑप्शन्स तुम्हाला ऑप्शन खूप आहे. ऑरेंज कलर, येलो कलर, खूप छान छान कलर अवेलेबल आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. ते जर बघाल ना, म्हणजे तुम्हाला काय हा पूर्ण 2 जोड्या घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला कपडे वगैरे आलं ते फ्री मिळणार आहे त्यावरती. आता आपण जे ह्या साईडला बघितलं सेक्शन, आता आपण इथे येऊया. सेम ह्यामध्ये कोणते आहेत आता ऑप्शन? आता ह्यामध्ये येतात हे अमरावती स्टाईल मध्ये, ज्यांना खळी असते. जे मोस्टली डिमांड आहे आता सगळ्या खळ्यांना, कारण का त्यांचे जे फेसेस असतात एकदम गोल आणि हसरे असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये पण हे डिफरंट व्हरायटीज येतात. हा एक येतो आपला पीओपी अमरावती, ज्याचे डोळे आहेत, डोळे तुम्ही बघू शकता. हे हँड पेंटेड रिअल लेन्स. ओके, हा सिरॅमिक कोटिंग येते ह्याला. अच्छा. ह्याच्यामध्ये सेम मध्ये एक छोटी साईज पण येते, मोठी साईज पण येते. बिना दागिना कोणताही घालू शकता. हे बघा, एकदम असे छान आणि एकदम रिअलिस्टिक फेस वाटतं एकदम. हो, आणि ज्याला तुम्ही होल वगैरे आधीच दिलेले सगळ्याला, आपले कानाला होल येणार, नाकाला होणार, बिंदीला, सगळ्याला होल येणार. आणि यांचं मेन वैशिष्ट्य असं आहे, हा मुखवटा आणि हा देवसेना मुखवटा हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर त्याचे डोळे जे आहे ते स्टिकर नाही, सगळे हँड पेंटेड आहेत. ओके, बघाल ना, तर हे जे डोळे आहेत त्यांनी स्वतः हँड पेंटेड आहेत आणि खूप सुंदर रिअलिस्टिक वाटतात एकदम. एक आता आपल्याकडे नवीन पॅटर्न आहे, ह्याला बोलतात देवसेना. ओके, हे देवसेना एकदम आपलं बाहुबली सारखं. बाहुबली, हो. आणि एकदम रिअलिस्टिक वाटतं आणि सेम वाटतं डिट्टो. याचे तुम्हाला मी एक हातात घेऊन दाखवते. आणि पूर्ण बघाल ना, त्यांनी अलंकार पूर्ण लावलेले आहेत. ह्याचे जे आम्ही कान वगैरेचे होल असे केलेले आहेत की हे तुम्ही इयर कफ्स वगैरे पण घालू शकता. नथ, परत बिंदी सगळं आहे. आणि कितीही हलवलं तरी सुद्धा ती इयर कफ्स पडणार नाहीत. ओके, तसे आम्ही ते बनवलेले आहेत. आणि देवसेनामध्ये एक स्पेशल वाला आहे, त्याचे डोळे जर असे डिफरंट आहेत. काय फरक आहे म्हणजे डोळ्यांमध्ये? ह्याचे डोळे आहेत, ह्याचं जे लायनरचा कलर आहे तो जरा डिफरन्स आहे, आणि ह्याचा जे लायनरचा कलर आहे तो थोडासा डिफरन्स आहे. ओके, आणि दिसायला पण खूप छान वाटतं. आणि तुम्हाला पाहिजे तसे अलंकार तुम्ही त्यावरती लावू शकता. आणि हे ह्या वर्षी आमच्याकडे हा आलेला आहे. आमच्याकडे मागच्या वर्षी सुद्धा होता. हा संपूर्ण सोल्ड आउट झाला. शेवट कस्टमर्सला हा मिळाला नाही. हा शिवाजी महाराजांच्या काळामधली जी बनवली आहे आम्ही यावर्षी. हे प्रॉपर याला मोठी चंद्रकोर लावले आणि खूप छान वाटतं बघाल ना दिसायला. ह्याच्यामध्ये पण आपले 2 प्रकार येतात. एक येतो चंदन टोन मध्ये आणि एक पिंकिश ग्लो मध्ये. ओके, हा चंदन टोनचा आहे, हा पिंकिश ग्लोचा. ओके, म्हणजे हे जर आपण पुढे गेलो, म्हणजे आपल्याला जर माहित नसेल तर कसं ओळखायचं चंदन टोन आणि टोन मध्ये डिफरन्स येतो? आता तुम्ही बघा, हे 2 बाजूला बघितलं तर तुम्हाला डिफरन्स लगेच समजून. हो, बरोबर. बट कधी काही जे असतात ते आपल्याला समजून म्हणजे सांगत नाहीत की हे आहे वेगळं आहे. बरोबर. ते जर तुम्ही इथे आला तुम्हाला A to Z सगळी इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला तसं एक्सप्लेन पण करतील आणि त्याबद्दलच्या डिटेल्स पण तुम्हाला इथे देतील व्यवस्थित. ओके, तर अजून कोणता पॅटर्न आहे? अजून आता आपल्याकडे सेम मध्ये फायबर आहे. फायबर मध्ये बघायला गेला तर फायबर मध्ये पण आपल्याकडे 2-3 आहेत पॅटर्न. ओके, हा फायबर आहे. फायबरचे मुखवटे आपल्याकडे 1200 रुपयापासून ते 3500 रुपयेपर्यंत आहेत. ओके, तर हा मुखवटा आहे, हा स्मॉल साईज, हा 1200-1300 ह्या रेंज मध्ये मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये जर मोठी साईज घेतला तर त्याची थोडीशी रेंज वाढते. ओके, आणि ह्या वर्षी आम्ही सेम हुबेहूब हिच्यासारखा बनवायला ट्राय केला आहे. ओके, जो काही कस्टमर्स असे असतात ज्यांना फायबरच हवा असतो टिकण्यासाठी, किंवा त्यांना उचलून वगैरे घेऊन जावी लागते गौरी, तर ते लोक फायबर प्रिफर करतात. पण मागच्या वर्षीपर्यंत ह्याच्यामध्ये फायबर बनलेलाच नव्हता अट्रॅक्टिव्ह फेस मध्ये. जे बघतात ना त्यामध्ये फायबर बनला नव्हता. आम्ही ह्या वर्षी हा बनवला आहे. हा हुबेहूब पीओपी सारखा दिसतो, पण हा आहे मटेरियल फुल फायबर. हे तुम्ही पाणी वगैरे टाकलं ह्याच्यावरती, ह्याला काहीही होणार नाही. ओके, आणि एक क्वेश्चन होता, जर आपल्याला हे जे मटेरियल्स आहेत फायबर, पीओपी, यामधलं कोणता प्रेफर चांगला पडेल की म्हणजे ते कायम वर्षानुवर्ष टिकू शकतो? आता पीओपी पण खूप वर्ष टिकतो आणि फायबर पण खूप वर्ष टिकतो. आता काही जे आपलं ते वापरण्यावरती, काही कस्टमर्स असतात जे पीओपी पण त्यांचं 1 वर्षामध्ये पण खराब होतो, आणि काहीचे 20-20, 22-22 वर्ष पीओपी मुखवटा पण वापरतात. ते प्रॉपर पॅक करून ठेवायचं. आणि एकदमच जर तुम्हाला हे डेलिकेटली हँडल नसेल करायचं, तुम्ही फायबर प्रिफर, म्हणजे तुम्ही पुसून वगैरे ठेवू शकता. हो, नॉर्मल वॉश. बट पीओपी आणि फायबर मध्ये हा डिफरन्स येतो की जे एकदम जिवंतपणे एकदम रिअलिस्टिक फेसेस असतात ते पीओपी मध्ये असतात. आणि फायबर कसं एकदा बनला की बनला, त्याच्यावरती आपण एक्स्ट्रा वरतून काय असं काम करू शकत नाही. बट पीओपी मध्ये आपण त्याला वरून घडवू शकतो, वरून काय त्याच्यावरती अजून रंगरंगोटी करायची तर करू शकतो. ओके,
तर आणि ह्याबद्दल हे पण सेम आहेत का? हो, हे सगळे फायबरचे रेंज आहेत. ओके. फायबर मध्ये आपल्याकडे आहे हा देवसेना पॅटर्न पण आहे. ओके. देवसेनामध्ये हा फायबर आहे. अच्छा. हा सजवला की पण एकदम छान वाटतो. ओके, म्हणजे सेम जो आपल्याला Same, दाखवला हो, त्यामध्ये. हो, ओके. याच्यामध्ये फायबर मध्ये आपल्याकडे एक येतो रिअल लेन्स. ह्याचे डोळे तुम्ही बघू शकता. हे रिअल लेन्स त्याला लावलेले आहेत. ओके. ह्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज दोन्ही येतात. दोन्ही मिळतात. हो, हो. ओके. आपण जसे मुखवट्यांमध्ये खूप सारे प्रकार बघितले, तर आता हे जे आहे बसलेलं म्हणजे गौरी आहेत, यांचं नक्की वैशिष्ट्य काय आणि काय आहे ही कॉन्सेप्ट? जी बसलेली गौरी आहे आमच्याकडे हा. ही प्युअर फायबर मध्ये येणार आणि ह्याचं जे चंदन फिनिशिंग मध्ये हा. येते ही पूर्ण ओके. बॉडी. ह्याला ब्लाऊज वगैरे सगळं अटॅच येतं. हा. आणि ह्याचे वैशिष्ट्य असं आहे की ह्याचे बोटं सुट्टी आहेत सगळी. पायाची जोडवी वगैरे तुम्ही हा. घालू शकता. आणि मेन वैशिष्ट्य याचं असं आहे की तुम्ही एक पाय सुद्धा करू शकता आणि असं सरळ पण ठेवू ओके, शकता. म्हणजे फोल्ड करून ठेवू हो, असे असं करू तुम्ही शकता. वन साइड पण पाय राहतो ह्याचा असा. ओके. वन साइड एकावर एक पाय. अच्छा. आणि असं तुमचा सरळ पण राहणार पाय. अच्छा, म्हणजे जर दरवर्षी जर तुम्ही जर ठेवलात तर तुम्ही एक वर्ष पाय खाली पण सोडू शकतात किंवा एक वर्ष वर पण ठेवू शकतात. आणि ही सजवली की एकदम अशी छान वाटते. हुबेहूब हा. जशी जी बसलेली आहे आपली हा. गौरी तशी ती सजवलेल्या आहेत बाहेर. ओके, त्या साईडला आहेत, आपण तुम्हाला दाखवूया. हे बघा, सजवलेले ओके. एकदम छान वाटतात. ही जी सजवलेली आहे ना, जसं तो बॉडी आहे त्यामध्ये सजवलेली आहे पूर्ण. आणि आता हे जे पाय बघाल ते असे सोडलेले आहेत खाली आणि ह्यामध्ये अशी आहे बघ. तर आता ह्या ज्या मूर्त्या सजवलेल्या आहेत देवीच्या, ह्याबद्दल काय डिटेल्स आहेत? ह्याच्यामध्ये आपल्याकडे 4 साईज येतात. ओके. एक येते 2.5 फूट, हां. एक 3 फूट, 3.5 फूट आणि 4 फूट. ओके. तर कस्टमरची ऑर्डर असेल हा. तर ती 5 फुटाची पण आम्ही बनवून देतो, पण ते कस्टमाइज असतं. Customize ती ऑर्डर दिली तरच आम्ही ती बनवून ओके. घेतो. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात ही 2.5 फूट आहे. ह्याचे पाय सेट आणि ह्याचे जे हात आहेत ते डिसमेंटल होतात. ओके. प्रॉपर बॉक्स पॅकिंग होते. हां. ह्याची एकदम छोट्या बॉक्समध्ये एकदम प्रॉपर बॉक्स पॅकिंग. ओके. ही आहे 3 फूट. ह्याची बोटं पण सुट्टी येतात पूर्ण पायाची हाताची. ओके, बघा, म्हणजे याला पण तुम्ही ते तुम्ही बोललात ना पायात घालतात जोडवी वगैरे ते हो. तुम्ही घालू शकता. ही आहे आपल्याकडे 3.5 फूट. हां. ही आहे 4 फूट. 4 फूट, म्हणजे तुम्ही बघाल तर व्हिडिओमध्ये प्रॉपर हाईट आहे मूर्त्यांची, म्हणजे 4 फूट, 3.5 फूट आणि साईजनुसार. आणि जर कस्टमाइज हवी असेल तर बनवून. हो हो, जशी हवी असेल तशी बनवून. म्हणजे 5 फूटच मोस्टली काही जे येतात हा. त्यांना त्यांच्या ज्या मापानुसार बसून हवी हा. असेल ते 5 फूट मग त्यांना ओके. ऑर्डर द्यावी लागते. आणि खूप बघाल ना, खूप सुंदर सजवलेलं आहे. ही जी बॉडी आहे गौरीची, याची काय साईज आहे? ही आपली पूर्ण येणार 4 फुटाचं स्ट्रक्चर येणार. ओके. ह्याची जी वरची बॉडी आहे ती डिसमेंटल होणार. हा. हे पायसेट आहेत पूर्ण. ओके. आणि ह्याचे हे याचे आपले हात पण असे ओके, रिमूव्ह करू शकतो. आणि ही हात जर तुम्ही आता काय कस्टमरला असं वाटतं की ह्याचे हात लावलेले तर ते पडू हा. वगैरे शकतात. हा. ही अशी एकदा त्या साच्यामध्ये हा. बसलं कितीही हलवली तरी सुद्धा ते ओके. काही पडणार नाही. हो. ओके. आणि जर कोणाला हाफ बॉडीमध्ये हवे असेल तर? हाफ बॉडीमध्ये फक्त फायबर पण मिळते आणि पीओपी मध्ये पण मिळतात. ओके. त्याच्यामध्ये आपल्याकडे फायबरची हाफ बॉडी आहे ती ही एक साईज आहे. ही स्मॉल साईज येते. ओके. नंतर एक चंदन टोन मध्ये एक मीडियम साईज येते आणि सेम ओके. मध्ये एक येते बिग साईज. बिग साईज आणि एकदम ओके. स्पेशल वाली घ्यायची असेल हां. तर तीही बघा, ही आहे आपल्याकडे. ही ह्या वर्षी आलेली आहे नवीन मध्ये. ओके. ह्याचे हात असे आहेत. हां. तर ह्याचं वैशिष्ट्य असं ही येते जम्बो साईज मध्ये एकदम. ओके. आणि ह्याची जी हाताची फिनिशिंग आहे हां. ती एकदम प्रॉपर जसे आपले स्वतःचे हा, असतात हे देवीचे हात तशी येणार. मेहंदी वगैरे हे केलेली आहे बघा. आणि फिनिशिंग पण बघा ना, Finishing व्यवस्थित आहे आणि कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ही पण आणि म्हणजे किती हलवली हा. तरी नाही होणार. ते एकदा ह्याच्यात बसली साच्यामध्ये किती बसली. ओके. तर आता आपण जसे फुल बॉडीमध्ये जी पीओपीची हे बघितली देवीची मूर्ती, तशीच आपल्याला हाफ बॉडीमध्ये मिळेल? हो, हाफ बॉडीमध्ये पीओपी हे फक्त हाफ बॉडी हवी असेल तर फक्त हाफच येते. ओके. फुल बॉडीमध्ये पीओपी स्ट्रक्चर येत नाही. ओके. फुल बॉडीमध्ये फक्त फायबर येतात. आता पीओपी मध्ये घ्यायला गेलं तर ह्याच्यामध्ये पण एक स्मॉल साईज येणार, एक मीडियम साईज आणि एक जम्बो जम्बो साईज. साईज येते. ओके. ह्याच्यामध्ये पण 3 साईज येतात. ह्याचं हे पीओपी सांगितलं जसं जरा वजनाला जड हा. असतं, पण हे पण टिकतं. 20 ते 22 वर्ष जातात आपल्या ठेवण्यावरती आहे. हो. ओके. आणि हे जे स्टँड आहेत त्यांची काय डिटेल्स आणि किती साईज आहेत त्यामध्ये? स्टँड मध्ये बघायला गेला तर एक 9 इंचाचा स्टँड येतो, एक फुटाचा, 1.5 फूट, 2 फूट आणि 2.5 फूट. ओके. 5 साईज येतात त्याच्यामध्ये. जसं तुम्हाला घ्यायचं असेल तसे. आता 9 इंचाचा बघायला गेला तर हा इथून ते इथपर्यंत मोस्टली हा बसलेल्या गौरींसाठी घेतात. त्यानंतर 1 फुटाचा हा येतो. हां. मग हा 1.5 फुटाचा येतो. हा 2 फुटाचा येतो. ओके. आणि एक येतो 2.5 फुटाचा. ओके. 2.5 फुटाचा स्टार्टिंग काय प्राइस आहे? स्टार्टिंग प्राइस तुम्हाला येणार 120 150 पासून स्टार्टिंग प्राइस. ओके.
म्हणजे बजेट फ्रेंडली पण आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. ही स्टँडमध्ये पण 2 प्रकार येतात. एक येते पातळ पट्टी आणि एक येते ही जाड पट्टी. ओके. मोस्टली पातळ पट्टी तर प्रिफर नाही करणार बिकॉज ती कधी कधी तुटून पण जातात, इकडनं हे डिसमेंटल होऊन जातं. जी जाड पट्टी जर घेतली तर ते लॉंग लास्टिंग जाते आणि त्याच्यामध्ये काहीही होणार नाही. ओके. आता हे जे मुखवटे ठेवलेले आहेत त्याबद्दल काय डिटेल्स आहेत? आता हे जे आहेत हा तुळजाभवानीचा मुखवटा बोलतात. हे मोस्टली असे डेकोरेशनसाठी वगैरे यूज करतात किंवा आपले मार्गशीर्ष महिन्यामध्ये हवे असतील तर तेव्हा सुद्धा हे वापरले जातात. त्याच्यामध्ये 2 साईज येते, एक स्मॉल साईज येते, एक मीडियम साईज येते आणि एक जम्बो साईज आहे. ह्याला दागिने वगैरे आपण लावू शकतो? हो, ह्याला आहे होल आहे दागिन्यांसाठी, कानातल्यांसाठी, नथीसाठी पण होल आहे. परत तुम्हाला इकडे जर कुठे लावायचं असेल तर इकडे पण त्यांना अटॅचमेंट दिलेली आहे वरती. एक छोटी साईज, ही मोठी साईज आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे येतो हा एकविरेचा मुखवटा. एकविरेमध्ये पण आपल्याकडे 2 साईज आहे. मेन मुखवटा हा आहे, कलर पण हा मेन आहे, पण त्याच्यामध्ये अजून मॉडिफाय करून हे आलेलं आहे. आता जर डेकोरेशनला वगैरे जर तुम्हाला मागे जर लावायचं असेल, म्हणजे देवीचं वगैरे कॉन्सेप्ट असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि हा स्पेशल आहे, हा मोस्टली जास्त कुठे मिळत नाही. हा मी ह्या वर्षी अवेलेबल केलेला आहे. ह्याला अंबाबाईचा मुखवटा, पूर्ण डोक्याला कुंकू, हळद, चंद्रकोर सगळं लावलं आणि तुम्ही इझिली अटॅच पण करू शकता. परत दागिन्यांसाठी त्यांनी होल वगैरे ठेवलेले आहे. कानांसाठी होल आहे, इथे अटॅच करण्यासाठी रशी बांधून. सेम तुम्हाला मोठ्यांमध्ये पण मिळणार आहे आणि एकदम लाईट वेट आहे, तेवढं पण नाही की जड आहे, एकदम लाईट आहे. हे काय आहे? हे आहे आपल्या ठुशा, जो आपला गौरीचा मुखवटा असतो आणि जी बॉडी असते त्याच्यामधला जो गॅप असतो, तो ही जी ठुशी घातली की तो पूर्ण कव्हर होतो आणि मग काही दिसून येत नाही गॅप. बरोबर. ह्याच्यामध्ये एक नवीन पॅटर्न आलेले आहे. हा आपला येतो, हा डबल हार मध्ये येतो. हा सिंगलच हार आहे, ते मोठा येतो. ह्याच्यामध्ये एक आहे, हा लक्ष्मी जॉईंट झाले, लक्ष्मी लॉकेट जॉईंट झालेलं. परत हे 3 डायमंड वाले आहेत. ही एक आहे, हे नवीन 2 आलेले आहेत. अच्छा. हे जर त्याच्यामध्ये छोटे साईज घ्यायला गेलं तर ही पण आहे, हे आहेत, हे सगळे व्हरायटी आहेत. ही ह्या वर्षी नवीन आलेली. ओके. सगळे नवीन डिझाईन्स असतात आपल्याकडे. ही गौरीसाठी घ्यायला गेलं तर पहिले आपल्याला वरती ठुशी घालावी लागते, त्याच्यानंतर एक छोटं मंगळसूत्र अशा प्रकारचं. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक हार घालावा लागतो गौरीला आणि एक मोठं मंगळसूत्र. 4 ह्याच्यामध्ये पूर्ण गौरीचा सेट होतो. हे जे गौरीला जे कर्णफुलं घातली आहेत त्यामध्ये आपल्याकडे आहेत का ऑप्शन? हो, कर्णफुलामध्ये आपल्याकडे खूप सारे ऑप्शन येतात. एक येतो हा मोतीमध्ये. ओके. हा एक मोतीमध्ये येणार. ह्याच्यामध्ये कलरफुल हवे असेल तर कलरफुल पण येतं. हे बघा, हे असे आहेत. ओके. ह्याच्यामध्ये फक्त काही ना मिनिमल हवे असेल तर हे मोतीमध्ये पण आहेत फक्त. आणि काही आता हे नवीन पॅटर्न मध्ये आलेलं आहे, हे मासोळीचे आलेले आहे. ओके. हे सध्या जास्त डिमांड मध्ये आहे, खूप सुंदर, पूर्ण छान वाटतात ते. काय प्राइस आहे स्टार्टिंग यांची? स्टार्टिंग प्राइस तुम्हाला येणार 350-400 पासून येणार ह्याची स्टार्टिंग प्राइस. जशी जशी त्याची व्हरायटी वाढते तसं तसं त्याचं हे येतं. आता आपल्याकडे हे एकदम मराठमोळे टाईपचं घ्यायचं असेल तर आपल्याकडे हे पण आहेत गोल्डन मध्ये पूर्ण. ओके. हे बघा, एकदम छान वाटतं ते. आणि ह्याला झुमका डायरेक्ट अटॅच आहे तर ह्याला वेगळा झुमका घ्यायची काही गरज नाही. म्हणजे एका ह्याच्यात तुम्हाला सर्व भेटणार. तर आता आपल्याला जर कर्णफूल नको हवं असेल तर कोणता ऑप्शन आहे का आपल्याकडे? हो, मग फक्त झुमके घालू शकता. झुमके घातले की आपल्याकडे झुमक्यांमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. एक मोठ्या साईजमध्ये, एक छोट्या साईजमध्ये येतो. एक हे नवीन आलेलं आहे यावर्षी, कोयरीमध्ये आलेलं आहे. ओके. हे पण छान वाटतं आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत, खूप सारे व्हरायटी खूप आहे आपल्याकडे. डिफरंट दरवर्षी सेम टू सेम ज्वेलरी घालण्यामध्ये पण वैताग येतो. ते नवीन आम्ही दरवर्षी आणत असतो डिझाईन्स. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका. वैभव नाईक ब्लॉग.